पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची टोटल 28,000 जागांसाठी भरती निघाली आणि शिक्षण यामध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे जास्त जास्त। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणत्या पेपरने, कोणत्या ग्राउंडने, कोणत्या मुलाखतनी 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर बीपीएम पदामध्ये पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर मध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटणार आहे। त्याचबरोबर डाकसेवक मध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटणार आहे। आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांना माहिती की आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा, ट्रिकने आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, आपल्याला फॉर्म भरताना कोणते ट्रिक लावायचे जेणेकरून कमी पर्सेंटेज जर आपले असेल तर आपलं सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि आपल्याला सरकारी नोकरी त्या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो काही कशी डिव्हिजन होऊन गेले की त्या ठिकाणी तो कडाप गेला आहे 45%, 50%, 60%, 65%, 62% अशा प्रकारे कडाप याच्या अगोदर गेला आहे। असे कोणते डिव्हिजन आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला याच्या अगोदर सांगणार आहे, लक्षात ठेवा की कोणकोणत्या डिव्हिजनचा मागच्या वर्षी म्हणा किंवा त्याच्या मागच्या वर्षी कडाप कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी गेला आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणत्या डिव्हिजनचा जास्त कडाप जातो, जास्त कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी जातो, कमी डिव्हिजन वाले सुद्धा जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, जास्त कडाप जाणारे सुद्धा जिल्हे तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर पहिले जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या पहिले आपल्या कॅटेगरीच्या जागा पाहून घ्या। सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरताना गडबड करू नका कारण की 14 फेब्रुवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। सर्वात अगोदर आपल्याला अध्ययन करा, विचार करा, त्याचबरोबर कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप मागच्या वर्षी कमी गेला आहे, जास्त गेला आहे ते तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा, नंतरच या ठिकाणी फॉर्म भरायला लक्षात ठेवा, ठीक आहे। सध्या फॉर्म भरताना गडबड करायची नाही। आता आपल्याला सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो जागा कशा पाहायच्या, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे। तर बस सर्वात अगोदर पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला काय वॅकंट पोस्टचं ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं, सर्कलवर क्लिक करायचं आणि डिव्हिजन वाईज आपण या ठिकाणी जागा पाहू शकता। आता मी तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी सांगून देतो कोणकोणते असे डिव्हिजन आहे त्या ठिकाणी हायफाय कडाप जातो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर डिव्हिजन आहे जास्त कडाप जातो, अकोला डिव्हिजन आहे तिथं जास्त कडाप जातो, अमरावती डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, बारामती डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, बीड डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, भुसावळ डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, बुलढाणा डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, धाराशिव डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, धुळे डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, जळगाव डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, कोल्हापूर डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, मालेगाव डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, मुंबईचा पण कडाप जास्त जाते। त्याचबरोबर जे या ठिकाणी नागपूर महसूलचा पण कडाप जास्त जाते, नागपूर सिटीचा कडाप जास्त जाते, नांदेड डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, नाशिक डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, नवी मुंबई डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, पंढरपूर डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, परभणी डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, पुणे सिटीचा पण जास्त जाते, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, पुणे महसूलचा पण कडाप जास्त जाते, सांगली डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, सांगली सातारा डिव्हिजनचा पण कडाप जास्त जातो, श्रीरामपूर डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते आणि त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, ठाणे डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, यवतमाळ डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते। हे काय मी तुम्हाला डिव्हिजन सांगितले ज्या ठिकाणी कडाप दरवर्षी जास्त जाते। आता कमी कडाप जाणारे डिव्हिजन कोणते आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर कमी जो कडाप जाते चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन मध्ये जागा जास्त आहे, दरवर्षी जागा जास्त राहते आणि नक्षल एरियातले काही त्या ठिकाणी गाव आहे तर तिथं जे जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही चंद्रपूर डिव्हिजनला कारण की ती जी साईड आहे नक्षल एरियाची साईड आहे, म्हणजे तिकडे जे विद्यार्थी मिळवणं गडचिरोली वगैरे आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातले काही जे गावं आहे तर गडचिरोलीच्या आसपासच आहे, गडचिरोलीला लागून सुद्धा काही काही गावं आहे यामध्ये। तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी चंद्रपूर डिव्हिजनले फॉर्म भरत नाही, तर इथला जो कडाप हा कमी जातो। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं कराड डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो। त्याचबरोबर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी पालघर डिव्हिजन, पालघर डिव्हिजन जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे पालघर, तर इथला जो कडाप हा सुद्धा या ठिकाणी कमी जातो, एक लक्षात ठेवा पालघर डिव्हिजनचा, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन, रायगड डिव्हिजनला यावर्षी बऱ्यापैकी जागा आहे तर इथला सुद्धा कडाप कमी जाते, रत्नागिरी डिव्हिजनचा पण कडाप कमी जाते आणि त्याचबरोबर RMSL भुसावळ डिव्हिजन आहे इथला पण कडाप
कमी जाते आणि मिरज डिव्हिजनचा पण कडाप कमी जाते आणि त्याचबरोबर जे त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे इथला पण कडाप कमी जातो थोडाफार। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी वर्धा डिव्हिजन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे वर्धा डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे गोवा डिव्हिजन, तर गोवा डिव्हिजनचा जो कडाप हा कमी जातो एक लक्षात ठेवा, कारण की गोवा डिव्हिजन महाराष्ट्रामध्येच येते। गोवा डिव्हिजन महाराष्ट्र डिव्हिजनच्या अंदरच येते गोवा डिव्हिजन, ठीक आहे। महाराष्ट्रातले विद्यार्थी गोवा डिव्हिजनला फॉर्म भरू शकतात आणि तिथं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी भेटते तिथं एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गोवा डिव्हिजनला आपण फॉर्म भरू शकता। गोवा डिव्हिजनला दरवर्षी कडाप कमी जातो एक लक्षात ठेवा, ठीक आहे, कारण की भरपूर विद्यार्थी तिथं फॉर्म भरत नाही, कारण की तिथं जे विद्यार्थी मिळवणं महागाई जास्त आहे एक लक्षात ठेवा, त्यामुळे भरपूर विद्यार्थी तिथं फॉर्म भरत नाही आणि मेन म्हणजे दूर आहे गोवा डिव्हिजन म्हणजे, ठीक आहे। तर त्या ठिकाणी जे जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही तिथला जो कडापा हा कमी जातो एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गोवा डिव्हिजन चांगलं डिव्हिजन आहे, ठीक आहे, तिथला जो कडापा हा कमी जातो एक लक्षात ठेवा। हे काही डिव्हिजन आहे कमी कडाप जाणार। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला ट्रिक कोणती लावायची आहे, तर ट्रिक आपल्याला हे लावायची आहे, तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं आपल्या कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरायचा आणि जे ओपन कॅटेगरीची जागा आहे त्या कॅटेगरीवर पण आपल्याला फॉर्म भरायचा आहे। म्हणजे एक उदाहरण देऊन आलो, आता तुम्ही एससी कॅटेगरीचे आहे आणि तुम्ही समजून जा आता या ठिकाणी अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजनमध्ये 100 जागा आहे। आता 100 जागा आहे अमरावती डिव्हिजनमध्ये आणि 50 जागा जे विद्यार्थी मिळवणं आपल्या कॅटेगरीचे, एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, ठीक आहे। आता समजून जा मी या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे आहे, ओबीसी कॅटेगरीचा माझ्या 50 जागा आहे आणि ओपन कॅटेगरीच्या 100 जागा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले ओबीसी कॅटेगरीच्या 50 जागेवर मी प्रिफरन्स देणार आहे आणि त्यानंतर 51 पासून 100 पर्यंत ज्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहे तिथं मी प्रिफरन्स देणार आहे। तर ह्याला म्हणते विद्यार्थी मिळवणं ट्रिक, म्हणजे सांगायचं एवढंच की ओपन कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ती जागा सर्वांसाठी राखीव राहते। आता एक उदाहरण देऊन आलो, तुम्ही एससी कॅटेगरीचे आहे, मी एससी कॅटेगरीचा एक उदाहरण देऊन आलो, 50 जागा अमरावती डिव्हिजनमध्ये एससी कॅटेगरीच्या आणि बाकी 100 जागा ओपन कॅटेगरीच्या आहे। तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा, पहिले मी एससी कॅटेगरीच्या 50 जागेवर प्रिफरन्स देणार आहे, 50 जागेवर प्रिफरन्स दिल्यानंतर 51 पासून 100 पर्यंत ज्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहे तिथं प्रिफरन्स मी देणार आहे। अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल पहिले 50 जागेवर आपले प्रिफरन्स द्यायचा जेवढं काही जागा आहे, त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या जेवढ्या काही गावामध्ये जागा आहे जिथे जिथं जागा आहे तिथं आपल्याला प्रिफरन्स टाकायचा, म्हणजे ओपन कॅटेगरीच्या जागेवर प्रिफरन्स टाकायचा आहे, कारण की ओपन कॅटेगरीची जागा हे सर्वांसाठी राखीव आहे, ओपनसाठी राखीव आहे। एससी कॅटेगरी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरीसाठी ते जागा राखीव आहे। तर कोणी तिथं फॉर्म भरू शकता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे ओपन कॅटेगरीचे आहे ते एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, कारण की त्या जागा त्या कॅटेगरीसाठी राखीव राहते, ठीक आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं एससी कॅटेगरीचे ओबीसी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकत नाही, कारण की ती जागा त्यांच्यासाठी राखीव राहते। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी एससी मध्ये फॉर्म भरू शकत नाही, ते जागा त्यांच्यासाठी राखीव राहते, ठीक आहे। आता मागील वर्षीचा जो कडाप कमी गेलाय तर अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा कडाप कमी गेलाय 45%, 50%, 60%, 65% असा गेलाय। तर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।